त्याच्यात तर नाही ना घुसला वर्षाच्या वरच नाही, वरच्यातून बाहेर निघाला आणि तिथे गेला. हा. नंबर सांगा. 88 30 59 96 71. हे दरबार तू इकडून होय आत नाही आहे. चोरमले ना. ते डायरेक्ट ते काढून टाका. कलर कसा होता? मेन तेल म्हणजे खाणं आहे ना, चिमण्याचे अंडे, कोंबडीचे अंडे, कोंबड्या नाही कोंबडीचे अंडे किंवा पक्ष्यांचे अंडे असते ना, त्याच्यासाठी करू नये. खाली नाही जाणार पाणी भरून जमलं असतं बरं का. पाणी भरलं असतं वरून पाईपात निघलं असतं. येईन का वर? हा पाणी भरलं पाणी भरू आपण त्याला काय येतो ना. पाणी कसं भरायचं? सापट काय तेवढं या याच्या म्हणी घे दहा चिटवाच्या याच्या म्हणी दांडेवानी नाही नाही अहो ते एवढ्या घाला पोटरीवाणी किडूक शिरत नाही डोकं जर घुसलं का ते बरोबर अंग काढून देते. तात्या भाऊच्या तिथं श्वास काट्यात शिरलं म्हणलं असं बारीक एवढंच होल होतं. चौकून पाहिलं एवढंच होत तात्या भाऊ तो खाल्ला. काल परवाला मग मांद्याला एक डायरेक्ट भांड्यात घुसला होता नाग होता. नागच होता ना आधी गावात ते काढलं का ओढून आम्ही ते वरून झाकात एवढी होती इतका जुना नाग. त्याला म्हणलं भाऊ पहिली बिरवा जत्रा करून का तेव्हा ते पुस्तक निघायची बंद झाली. पाणी भरलं तरी जमून कारण पाणी कसं भरायचं? नळी नाही ना. नळी आहे नाही भरा ना एवढं इकडे हे करूच. त्याला एक काम करून आणून बादली भरून दाबडी हा मध्ये फार वर येईल वर एकदा आलं का फुल भरलं का ते बरोबर निघलं पाणी निघून हा त्याचा श्वास गुद मारला ना ते मारला का लगेच वर येईल पाहिलं माझे बरोबर. पहिलीच वेळ मारलं तसं करतो आम्ही लय मोठा लय पकडले नाही. मग इथं एवढ्या वाडीत मारायला मीच होतो. मी फक्त मारित होतो. आपण काही धरीत नाही का. नाही आपल्या नाही बरं का पण इकडं नदी पाट्यात तिकडं लय मोठा लय याची पर डायरेक्ट खूप माग नाही का आंबाचं पट नेलं त्याच्यात ते काय होतं किडू चावले बाई माणूस नाही झाला शेवाला. तुम्ही त्या बाईने धरूनही नेलं दवाखान्यातही नेलं ते आपले लोक काय करते वेळ वाया घालवते. वेळ वाया नाही घालत. टपकन काय असो इस्तू जरी चावला ना टपकन दवाखान्यात जा नंतर ते पुढचा काय असेल ते असं बरं याला टायमिंग राहतो प्रत्येक तास दीड तासातून खसान तिथे पण ते काळा नाग होता. मग तो खांद्यावरती माणूस बोलावला तिथं धावलं केव्हा ते तर गोळा घातलं तिथं मग इकडे कसं काय मग याला सापडते नाही ते निघलं तिथं निघता आलं पाहिजे निघलं ना तोंड काढलं पाहुणे गोळा घातलं हा म्हणजे याच्यातून निघलं आणि इथं घुसलंय. मग परत याच्यातून निघायचं इकडं घुसायचं असं नको व्हायचं. उलट त्याच्या शिरलं तर काढायला बारी याच्यात शिरलेलं काढायला पाहिजे मोकळं राहू द्या. नाही पण मग ते डबल पुढे पण मग ते याने वरच नाही येणार याला वल नाही याला नाही वर पण या बोळातून वर त्याला येतं कसं काही. मग आता घुसलं इथून म्हटलं याच्यातूनच येणार ना. नाही पाणी द्या की. हा सगळा थोडा बाजूला राहिले
किती नाही आणलं? कोण आहे? नाही ते इथे राहत नाही. वाढीला राहिलं. वर येणार बरं ना. ते काय कर परत घ्या ते हा, तसं आहे बरं. आता इथे बघ कसं काढलं लगेच लगेच आवाज मारिते भाऊ आवाज जातले बेकार एकदा आपण तिथं मारून घ्या घरी काम तर नाही हॅलो काम तर आता नाही आला हा खालून नाही निघत नाही नाही, पाणी नाही हा 10 फुट नाही उभ्या पाईपा शिरले डायरेक्ट सीटचा उभा पाईप ना की जमिनी बसून वर बरं का सावधी किती होता बरं काय लावतं ती गप्पन तोंड पाहिजे नाही बरं आहे, अजून लयच आहे. 2 बादल्या बसतील एवढ्या हम्म. त्याला खाली तर पडा ते एखाद्या वेळेस खाली जर निघत असलं जिरत असलं तर मग वरही भरणार नाही नाही खाली सिमेंट ठीक आहे खाली म्हणलं काय आणि खालून ते पाहिजे ना. ते काय तात्पा करायचं खाली तर कळ ना सरदारला द्यायचं झालं नाही, पाणी नाही निघत खाली. पाणी नाही निघत वरलं जोडलं ते खाली मग मुलकीवर पाणी पडत असेल त्याच्याने त्या पाण्यात उडा एकदा असं 3 पाळ्यांना बोलायला गेलो साकरूला गेलो आम्ही रास्ता त्याच्या मागे घेऊन परत ती म्हणजे लक्ष राहू द्यायचं साकरू जाऊन आली ते ह्या पाईपात या पायपात होते हे पाईप खाली नाही पाहिजे नाही नाही ते असं त्याला काय करणार? त्याला काय उभे केला हा उभा पाहिजे याच्यात काय शराची गरज होती त्याला त्याचं काय घेऊन बसलं कशाला शिरणार घरच आहे थोडक्यात घर आहे त्याचं कोण काही शिरणार ते नेरळ जात होती बरं ये, तार बी आहे. इकडं काढा ना तेवढं वरचा दिसतो मग त्याला वाकडा लागेल कसं होतं? त्याला मग मध्ये बतावल्याशिवाय बाजूला ना. करायला काय. त्याला बाजूला करायला नको उलट बाजूला करायचं आमचं stick काढलं. हो, आलं बरंच का बरं. बरं थोडं आलं जपूनच होता. नाही भरला नाही त्या वातानेच पोर येतोय खाली नाही 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 नाही, वाज होते वाज येते. हा काय हा ते काय तोंडाचा वाज होते तिथे काय तर नाही, एक बाजी पाणी बसून तिथे काय बाजी एवढं पाणी थोडं बस काय पाणी वर एक पाणी पोट असं घडी पुढे अंगू झाली प्रत्येक बरी आंघोळ घातली त्याला का बिचारायला भेटली असती आंघोळ आणि ते मागे सहज लक्ष गेलं कारण मी गोर पड पाहिजे ना हा. माझ्या डोक्यातच होतं गोर पड आणि त्या गोरपाडा पाय आम्ही आका सापार बसतो ते मग मातीत. वाका झाली ते म्हणजे त्याचा सापच शिरला म्हणजे सापच शिरला आता काय करावं म्हणलं काढ मग सापाला आख गोरपाड निघाली त्याच्यात अर्धा किलो तर नमस्कार मित्रांनो, जय आदिवासी जय शिवराय जय मल्हार. तर आज आम्ही परत एकदा जांभळवाडी येथे एकनाथ मामा खेमनर यांच्या साप निघलेला आहे. तर ज्या पोलात घुसलेला आहे कोणता साप आहे काय तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसेल. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा आणि असे तुमच्या घरात पण साप निघू शकतात कारण खूप उष्णता आहे. उष्णतेमुळे असे साप विषारी साप बिनविषारी साप निघतात जेणेकरून त्यांच्या भक्षणासाठी ते अडचणीत ठिकाणी बसून राहतात. आपण काळजी घेणे खूप गरजेचं आहे कारण ज्या ठिकाणी अडचण असते त्या ठिकाणी उंदीर बिटकी असे पक्षीचे अंडी असतात आणि ते खाण्यासाठी ते येतात. तर हात वगैरे घालताना जुनं सामान हाताळताना काळजी घ्या. आणि दिसलं तर असे साप दिसले तर जवळच्या प्राणी मित्राला कॉल करा. ते येऊन पकडून सुरक्षित जंगलात सोडतील जेणेकरून आपला धोका टळेल आणि त्याचा जीव वाचेल. हे बाय. पाणी फार समोर होतं काय नाही नाही काहीच नाही त्याच्यात बाजी दीड बाजी पाणी बसून ती लाकूड घेते काय इकडं कोणतं
गोळा काढला असं बरोबर बाहेर आला बोळ्याचा नाही आता संबंध नाही बोलायचा नाही समज ते पाणी जिथं वरती ते तिथूनच निघतं. तिथूनच निघणार या पाईपाचा नाही आता काय सर तो आडवा पाईप separate. बघायला. लोक कमी होतात थोडं त्याला त्याला खाली आवाज येतो इकडे नाही म्हणतात. तिकडे काय नाही. आणि प्रत्येकाच्या जीवाला भ्याव आहे ते हा मग असं थोडंच आहे. आपण त्याला घाबरतो ते आपल्याला ते आपल्याला घाबरते असं नाही ना. चार बोट ते फणी उचलून पळवते हा? हो. नाक कधी बी ना फाटका त्यात 4 बोट सोडून फाटका येतात तेव्हा ते दिले होते म्हणजे आता येतो का आता पाईप भरणार आहे वर. भरला पाईप तिकडून पाणी आहे खाली एवढं बोळातून घुसले ते आणि उगाच एवढी सापट आली तर केवढी शिरत ते ना टोक घुसलं ना माग फार एवढं असतं त्याच्या बरोबर आणि काढून घेतो त्यांनी खाल्लेलं आणि काय चोरीचं ती हा. एकदम गावाला असं कुत्र पळवता जीव खाऊन परत येत नाही जवळ खाली नुसतं गोळा होतं. खाली नाही खाली गोळा असं मग पाणी नसतं चढलो हा पाणी हा बरं ना. आला 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 इकडून आला खाली. निघत डायरेक्ट पूर्ण बाहेर. मी पण त्यांना जागा नाही तेव्हा ती लागली इकडे तिकडे. नाही गेली लगेच समजलं. पूर्ण शेपूट निघ. हा मग काय कळणार नाही. मला कळून चुकत भाऊ. दिसत का नाही नाही, आकड्याने म्हणा नाही पण आकड्याने म्हणा 11 घालून म्हणा शिर झालं अवघड गेले ते मोठे लागले मोठी बरं नाही का
आला विकून आला. खालतून खालतून. निघत डायरेक्ट पूर्ण बाहेर. मी पण त्याला जागा नाही तेव्हा ती लागली इकडे तिकडे. नाही ते लगेच समजलं. पूर्ण शेपट येतो. हा मग कळलं? काय कळणार नाही. मला कळून 73 नाही ना घुसला वर्षाच्या. वरच नाही वरच्यातून बाहेर निघाला तिथे गेला. हा. नंबर सांगा तुम्ही. 88 30 59 96 71. हे दरबर तू इकडून होय आत नाही आहे. चोरमले ना. ते डायरेक्ट काढून टाका. कलर कसा होता? मी तेल म्हणजे खाणे ना चिमणी अंडे कोंबडीचे अंडे कोंबड्या नाही आम्हाला. कोंबडीचे अंडे किंवा ते पक्ष्यांचे अंडे असते ना त्याच्यासाठी करून है ना? आरती काय थोडी खाली नाही जाणार पण हा सिमेंट आहे ना. या वेळेस पाणी भरून असतं बरं का. हा पाणी भरलं असतं वरून पाईपात निघलं असतं. असते ना खाली. हा येईन का वर? हा. हा पाणी भरलं. पाणी भरू आपण त्याला काय येतो ना. पण पाणी कसं भरायचं? सापट काय तेवढं या एकच्या वणी दहा पिटवाच्या एकच्या वणी. हे दांड्यावानी. नाही नाही त्या पिटवाच्या. अहो ते एवढ्या व्हाला हा पोटीवाले किडूक शिरत होते. हा. नाही ते तिला द्या अंग घे. चोरून घुसलं. डोकं जर घुसलं का ते बरोबर अंग काढून देते. तात्या भाऊच्या तिथं ते श्वास खात्यात शिरलं. म्हणलं असं बारीक एवढं एवढंच बोल होतं. चौकून पाहिलं एवढं एवढंच बोल ताते भाऊ तो खाल्ला. काल परवाला मग मांद्याला एक ती डायरेक्ट भांड्यात घुसलं होता नागू होता. आणि नागच होता ना आगी. गावात ते काढलं का ओढून आम्ही ते वरून जातात. एवढी खेळ होती. इतका जुना नाग. त्याला म्हणलं भाऊ पहिली बिरवा जत्रा करून का तेव्हा ते पत्रिका निघायची बंद झाली. या ते पाणी भरलं तरी जमून कारण पाणी कसं भरायचं? तर पाईपात राहिला. नळी नाही ना. नळी आहे. नवीनच भरा ना. एवढं इकडे हे करून आणि त्याला एक काम करून आणून आपण टाकू. बादली भरून दाबडी नेऊ. हा मध्ये फार वर येईल. वर एकदा आलं का फुल भरलं का ते बरोबर निघेल. पाणी निघून. हा त्याचा श्वास गुद मारला ना ते काल दिवस मला लागला लगेच वर येईल पाहिलं माझे बरोबर. पहिली वेळ मारलं तसं करतो. मांडीवर आम्ही लय मोठमोठा लय पकडले. नाही मग इथं एवढ्या वाडीत मारायला मीच होतो. मी फक्त मारित होतो. आपण काही धरीत नाही का. नाही इथे आपल्याकडे नाही बरं का पण इकडं नदी पाट्यात तिकडं लय मोठं मोठा लय याची पर डायरेक्ट खूप माग नाही का आंबाचं पट नेलं. त्याच्यात ते काय होतं तिकडून चावले बाई माणूस नाही झाला शेवाला. तुम्ही त्या बाईने धरूनही नेलं दवाखान्यातही नेलं दवाखान्यात ते आपले लोक काय करते वेळ वाया घालवते. वेळ वाया नाही घालत. टपकन काय असो इस्तो जरी चावला ना टपकन दवाखान्यात जाणं नंतर ते पुढचं आज काय असेल ते असं बरं याला टायमिंग राहतो प्रत्येक तास दीड तासातच खसाल तिथे. प्रत्येक काळा नाग होता. मग तो खाल्ल्यावर माणूस बोलावला त्याच्यात धावलं केव्हा त्याचा गोळा घातला तिथं मग इकडे कसं आहे? मग याला सापडते नाही ते ते निघलं तिथं निघता आलं पाहिजे ना. तुम्ही ना तुम्ही. हा
निघलं ना तोंड घुसलं काढलं पण पाहुणे. एका गोळा घातला याच्यात शिरली. हा त्या म्हणजे हात- याच्यातून निघलं आणि इथं घुसलंय हा मग परत याच्यातून निघायचं आणि इकडं घुसायचं असं नको व्हायला. उलट त्याच्यात शिरलं तर काढायला भारी. याच्यात शिरलेलं काढायला पाहिजे मोकळं राहू द्या. हा. ते दूर नाही नाही पण मग ते परत डबल पुढं पण मग ते याने वरच नाही येणार. येईल ना. याला वल नाही याला नाही वर हा. पण या बोळातून वर त्याला येतं कस काही. हा मग आता घुसलं इथून म्हटलं याच्यातूनच येणार ना. हा हो. निघत खालून पाणी का? नाही पाणी द्या की. रपरा परा बहुत हा सरळ द्या ना. थोडं असं बाजूला ठेवलं. नाही, तो आमचं stick काही राहिलं का ते? तिथं नाही आणलं. कोण आहे? नाही ते इकडे राहिलं नाही. बाडीनं राहिलं. वर येणार ते बरोबर. काय तर परा घ्या ते हा आता ते बरं. आता इथे बघ कसं आलं लगेच लगेच आवाज मारिते भाऊ आगाच जातले बेकार एकदा आपण तिथं मारून बघा घरी काम तर नाही शिकलं. हॅलो काम तर आता नाही आला. हा खालून नाही निघत. नाही पाणी नाही हा दहा फुटरी. नाही ते उभ्या पायपा शिरले डायरेक्ट. सीटचा उभा पाईप नाही की जमिनी बसून वर. बरं का सावधी किती नव्हता बरं काय आला होतं ती गप्पन तोंड काढी नाही बरं आहे, अजून लयच आहे. दोन बादल्या बसतील एवढ्या. त्याला खाली तर पडा. ते एखाद्या वेळेस खाली जर निघत असलं जिरत असलं तर मग कवरही भरणार नाही. नाही खाली सिमेंट सिमेंट आहे खाली म्हणलं काय आणि खालून ते पाहिजे ना त्याच्यावर. खाली कळ ना सरदारला द्यायचं झालं. नाही पाणी नाही निघत खाली. पाणी नाही निघत म्हटलं रोजलं ते खाली मग मुंडके पाणी पडत असेल त्याच्यानं त्या पाण्यातून उडा एकदा असं 3 पाळ्यांना बोलायला गेलो साकूरला गेलो आम्ही रात्र त्याच्या मागे हिंडून परत ती म्हणजे लक्ष राहू द्यायची साकूर जाऊन आहे ते ह्या पाईपात पाईप होतं. या पाईपात होते. हे पाईप खाली नाही पाहिजे. नाही नाही ते असं त्याला काय तरी- त्याला काय उभे केला आता हा उभा पाहिजे याच्यात काय करायची गरज होती त्याला त्याचं काय घेऊन बसले कशा ते देशात घरच आहे थोडक्यात. घर आहे त्याचं कोण काही शिरणार ते गिरड जात होती. आता बरं का बरं. ये, तार बी राहिला का? इकडं काढा ना तो उभा राहतो दुसरं. मग त्याला वाकडा लागेल वाकडं करायला. कसं होतं? त्याला मग मध्ये बतावल्याशिवाय बाजूला नाही. करायला त्याला. त्याला बाजूला करायला नको मुंडकं बाजूला करायचं. आमचं stick काढलं. बरेच का बरं. बरं थोडं आलं जपूनच होता. नाही भरला नाही त्या वातानेच पोर येतोय खाली. नाही 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 वाद होते वाज हा काय हा ते काय तोंडात वाद होते तिथे काय त्याची एक बाजी पाणी बसून तिथे काय बाजू पाणी थोडं बस काय पाणी वर एक पाणी पोट असं घडी पुढे अंगुल झाली. प्रत्येक घरी आंघोळ घातली त्याला त्याला का बिचारायला भेटली असती आंघोळ आणि ते माझ्या सहज बसली गेलं कारण मी गोर पड पाहिजे इथं. माझ्या डोक्यातच होतं गोर पड आणि त्या गोरपाडा पाय आम्ही आका सापार बसताना ते मग मातीतून. वाका झाले ते म्हणजे त्याचा सापच शिरला म्हणजे सापच शिरला आता काय करावं म्हणलं फार मग सापार आख गोरपाड निघालं त्याच्यात अर्धा किलो तर नमस्कार मित्रांनो, जय आदिवासी, जय शिवराय, जय मल्हार. तर आज आम्ही परत एकदा जांभळवाडी येथे एकनाथ मामा खेमनर यांच्या सापाला साप निघलेला आहे. तर या पोलात घुसलेला आहे. कोणता साप आहे काय तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसेलच. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. आणि असे तुमच्या घरात पण साप निघू शकतात कारण खूप उष्णता आहे. उष्णतेमुळे असे साप, विषारी साप, बिनविषारी साप निघतात, जेणेकरून त्यांच्या भक्षणासाठी ते अडचणीत ठिकाणी बसून राहतात. आपण काळजी घेणे खूप गरजेचं आहे कारण ज्या ठिकाणी अडचण असते त्या ठिकाणी उंदीर, बिटकी असे पक्षीचे अंडी असतात आणि ते खाण्यासाठी ते येतात. तर हात वगैरे घालताना, जुनं सामान हाताळताना काळजी घ्या.
आणि दिसलं तर असे साप दिसले तर जवळच्या प्राणी मित्राला कॉल करा, ते येऊन पकडून सुरक्षित जंगलात सोडतील, जेणेकरून आपलाही धोका टळेल आणि त्याचा जीव वाचेल. हे बाय. पाणी फार समोर होतं. नाही नाही आता काहीच नाही म्हणजे त्याच्यात बाजी दीड बाजी पाणी पाहिजे. ते लाकूड घेते काय इकडं कोणतं? हे. ते गोळा काढा असं बरोबर बाहेर आला. नाही, बोलायचं नाही, गोळ्याचा आणि याचा संबंध नाही ना. डोळ्याचा नाही समोर पाणी दिलं वरती ते तिथून निघते. तिथूनच निघणार. या इथं पाईपाचा आणि याचा काय सर? तो आडवा पाईप सेपरेट होता. बस आहे. लोक कमी होता ना. थोडं त्याला त्याला खाली आवाज येतो इकडे नाही म्हणत. तिकडे काय. प्रत्येकाच्या जीवाला भ्याव आहेच ना. हा मग असं थोडंच आहे. आपण त्याला घाबरतो, ते आपल्याला ते आपल्याला घाबरते असं नाही ना. वर आलं. भरला होय पाईप. 4 बोट ते फणी उचलून पळवते. हा? हो. पण कधी बी ना फाटका येतात, 4 बोट सोडून फाटका येतात. तेव्हा ते दिलं होतं म्हणजे. आता येतो का? आता पाईप भरणार आहे वर. भरला पाईप. पाईप भरला. तिकडे पाणी खाली आहे. हे एवढं बोळातून घुसले ते. आणि उगाच एवढी सापट आली तर केवढी शिरत ते ना टोकं घुसलं ना माग फार एवढं असतं त्याच्या बरोबर आम्ही खालून घेतो. त्यांनी खाल्लेलं आणि नाही. चोरीचं ती हा. एकदम गावाला असं कुत्रं पळत जीव खाऊन परत येत नाही जवळ. खाली नुसतं बोळा गेलं. खाली नाही खाली. गोळा असलं मग पाणी नसतं चढलो. हा पाणी असतं. हा, बरं ना. आला आला. आला इकडून खालती खालवतो. निघत डायरेक्ट पूर्ण बाहेर. मी पण त्याला जागा नाही तेव्हा ती लागली इकडे. नाही घेतली लगेच समजलं. पूर्ण शेपूट निघ. हा मग कळलं? काय कळणार नाही. मला कळून चुकत भाऊ. सटका नाही. नाही, आकड्याने म्हणा नाही पण आकड्याने म्हणा. 11 घालून म्हणा. शिर झालं. अवघड गेले ते मोठे लागले. मोठी बरं नाही का?
आला 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 इकडून आला, खालतून खालतून. निघत डायरेक्ट पूर्ण बाहेर. मी पण त्याला जागा नाही तेव्हा ती लागली इकडे तिकडे. मागे ते लगेच समजलं. पूर्ण शेपट नेतो. हा मग म्हणून काय कळणार नाही. मला कळून त्याच्यात तर नाही ना घुसला वर्षाच्या. वरच नाही वरच्यातून बाहेर निघाला आणि तिथे गेला. नंबर सांगा तुम्ही. 88 30 59 96 71. हे दरबार तू इकडून होय. आत नाही आहे. चोरमले ना. ते डायरेक्ट हे काढून टाका. कलर कसा होता? मी ते खाणे ना सिमेंट अंडे कोंबडीचे अंडे कोंबड्या नाही आम्हाला. कोंबडीचे अंडे किंवा ते पक्ष्यांचे अंडे असते ना त्याच्यासाठी करून आजची काय थोडी खाली नाही जाणार ते उकल, हा सिमेंट आहे ना. एखाद वेळेस पाणी भरून जास्त बरं का. हा पाणी भरलं असतं वरून पाईपात तरी निघलं असतं. ते असते ना खाली. हा येईन कवर. हा. हा पाणी भरलं. पाणी भरू आपण त्याला काय येतो ना. पण पाणी कसं भरायचं? सापट काय तेवढं या याच्या म्हणी घे दहा पिठवाचे याच्या म्हणी हे दांड्यावानी. नाही नाही त्या पिठवाचे. अहो ते एवढ्या व्हाला हा पोटीवाणी किडूक शिरत आहे. हा. नाही ते तिला लहान आम घे. करून घुसलं. डोकं जर घुसलं का ते बरोबर अंग काढून देते. तात्या भाऊच्या तिथं ते श्वास काट्यात शिरलं. म्हणलं असं बारीक एवढं एवढंच होल होतं. चौकून पाहिलं एवढं एवढंच होत ताते भाऊ तो खाल्ला. काल परवाला मग मांद्याला एक ती डायरेक्ट भांड्यात घुसला होता नाग होता. आणि नागच होता ना आगी. गावात ते काढलं का ओढून आम्ही ते वरून जातात एवढी फळ होती. इतका जुना नाग. त्याला म्हणलं भाऊ पहिली बिरवा जत्रा करून का तेव्हा ते पत्रिका निघायची बंद झाली. या की पाणी भरलं तरी जमून कारण पाणी कसं भरायचं? त्या पाईपात तिथं राहिला. नळी नाही ना. नळी आहे. नवीनच भरा ना एवढं इकडे हे करू. आणि त्याला एक काम करून आम्ही आपण टाकतो. बादली भरून दाबडी हा तीन वाजले मध्ये फार वर येईल. वर एकदा आलं का फुल भरलं का ते बरोबर निघेल. पाणी निघून. हा हा. त्याचा श्वास गुद मारला ना ते परत काल पुढे दूध मारला का ते लगेच वर येईल पाहिलं माझे बरोबर. पहिलीच वेळ मारलं तसं करतो. हा ना. मांडीवर आम्ही लय मोठमोठा लय पकडले. नाही मग इथं एवढ्या वाडीत मारायला मीच होतो. मी फक्त मारित होतो. आपण काही धरीत नाही का. नाही इथे आपल्याकडे नाही बरं का पण इकडं नदी पाट्यात तिकडं लय मोठं मोठा लय याची पर डायरेक्ट खूप माग नाही का आंबाचं पर नेलं. त्याच्यात ते काय होतं किडूक चावले बाई माणूस नाही झाला शिवाला. तुम्ही त्या बाईने धरूनही नेलं दवाखान्यातही नेलं दवाखान्यात ते आपले लोक काय करते वेळ वाया घालवते. वेळ वाया नाही घाला. टपकन काय असो इस्तो जरी चावला ना टपकन दवाखान्यात झालं नंतर ते पुढचं आज काय असेल ते असं बरं याला टायमिंग राहतो प्रत्येक तास दीड तासातच खसन तिथे. पण ते काळा नाग होता. मग तो खाल्ल्यावर माणूस बोलावला त्याच्यात धावलं केव्हा. त्याचा गोळा घातला तिथं. मग इकडे कसं आहे? मग याला सापडते नाही ते ती निघलं तिथं निघता आलं पाहिजे ना. निघणार ते.
घुसलेली असं दोन्ही जर मागल्या. निघलं ना तोंड दुसरं काढलं कोण पाहुणे हे काय गोळा घातलं याचं याचीच केली. हा म्हणजे याच्यातून निघलं आणि इथं घुसलंय हा. हा मग परत याच्यातून निघायचं इकडं घुसायचं असं नको व्हायला. उलट त्याच्या शिरलं काढायला भारी. याच्यात शिरलेलं काढायला पाहिजे मोकळं राहू द्या हा. ती दूर नाही नाही पण मग ते परत डबल कुठं पण मग कुठं ते याने वरच नाही येणार येईल ना. याला वल नाही त्याला नाही वर हा. पण या बोळातून वर त्याला येतं कस काही हा मग आता घुसलं इथून म्हटलं याच्यातूनच येणार ना. हा होतं. सगळं निघत खालून पाणी का नाही पाणी एक जत्रा परा बहुत हा सरळ जाईल. थोडं असं बाजूला ठेवायचं. तो आमचं stick काही राहिलं का ते? तिथं नाही आणलं कोण आहे नाही ते इथे राहिलं नाही. बाडीला राहिलं. वर येणार सुद्धा काय कर परा घ्या ते हा तसं बरं. हा काय सगळं फसं काढलं लगेच लगेच आवाज मारिते भाऊ नागायचं जातलं बेकार एकदा आपण तिथं मारून घ्या घरी काम तसं नाही शिल्लक हॅलो काम तसं आता नाही आला हा खालून नाही निघत. नाही नाही, पाणी नाही हा 10 प्रक्रिया नाही ते उभ्या पायपा शिरले डायरेक्ट सीटचा उभा पाईप नाही का जमिनी बसून वर बरं का सावधी किती होता बरं का आला होता ती गप्पन तोंड पाहिजे नाही बरं आहे, अजून लयच आहे. 2 बादल्या बसतील एवढ्या हम्म. त्याला खाली तर पडा ते एखाद्या वेळेस खाली जर निघत असलं जिरत असलं तर मग कवरही भरणार ना. नाही खाली सिमेंट सिमेंटच्या खाली म्हणलं काय आणि खालून ते पॅक पाहिजे ना. खाली कळ ना सरदारला द्यायचं झालं नाही पाणी नाही निघत खाली. पाणी नाही निघत वरलं जोडलं ते खाली. मग मुंडक्यावर पाणी पडत असेल त्याच्याने त्या पाण्यातून उडा याचं असं 3 पाळ्यांना बोलायला गेलो साकरूला गेलो आम्ही रास्ता त्याच्या मागे घेऊन परत ती लक्ष राहू द्यायचं साकरू जाऊन आले ते ह्या पाईपात पाईप होतं. या पाईपात होते. हे पाईप खाली नाही पाहिजे नाही नाही ते असं त्याला काय तरी- त्याला काय उभे केला आता हा उभा पाहिजे याच्यात काय शिरायची गरज होती त्याला त्याचं काय घेऊन बसायचं कशात शिरणार घरच आहे थोडक्यात. घर आहे त्याचं का कोण काही शिरणार ते गिरड जात होती बरं ये. तार बी आहे का खाली? इकडंच काढा ना तेवढं वर खाली सगळं. मी त्याला वाकडा लागेल कसं राहतं? त्याला मग मध्ये बतावल्याशिवाय बाजूला नाही. करायला त्याला. त्याला बाजूला करायला नको मुंडकं बाजूला करायचं आमचं stick काढलं. हो, आलं बरेच का बरं. बरं थोडं आलं जपूनच होता. नाही भरला नाही त्या वातानेच पोर येतोय खाली नाही 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 वाद होते वाज येतो. हा काय हा ते काय तोंडात वाद होते तिथे काय करते ती? एक बाजी पाणी बसून तिथे काय बाजी एवढं पाणी थोडं बस काय पटकन वर एक पाणी पोट असं घडी पुढे आंघोळ झाली. प्रत्येक घरी आंघोळ घातली त्याला काय बिचारायला भेटली असते आंघोळ आणि ते माझ्या सहज बस गेलं कारण मी गोर पड पाहिजे ना हा. माझ्या डोक्यातच होतं गोर पड आणि त्या गोरपाडा पाय आम्ही आका सापावर असतो ते मग माहिती होतं. वाका झाली ते म्हणे त्याचा सापच शिरला म्हणजे सापच शिरला आता काय करावं म्हणलं काय मग सापाला आठ गोरपाड निघाली तिथे अर्धा किलो नमस्कार मित्रांनो, जय आदिवासी, जय शिवराय, जय मल्हार. तर आज आम्ही परत एकदा जांभळवाडी येथे एकनाथ मामा खेमनर यांच्या सापाला साप निघलेला आहे. तर ज्या पोलात घुसलेला आहे कोणता साप आहे काय तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसेल. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. आणि असे तुमच्या घरात पण साप निघू शकतात कारण खूप उष्णता आहे. उष्णतेमुळे असे साप, विषारी साप, बिनविषारी साप निघतात, जेणेकरून त्यांच्या भक्षणासाठी ते अडचणीत ठिकाणी बसून राहतात. आपण काळजी घेणे खूप गरजेचं आहे कारण ज्या ठिकाणी अडचण असते त्या ठिकाणी उंदीर, बिटकी असे पक्षीची अंडी असतात आणि ते खाण्यासाठी ते येतात. तर हात वगैरे घालताना, जुनं सामान हाताळताना काळजी घ्या.
आणि दिसलं तर असे साप दिसले तर जवळच्या प्राणी मित्राला कॉल करा, ते येऊन पकडून सुरक्षित जंगलात सोडतील, जेणेकरून आपला धोका टळेल आणि त्याचा जीव वाचेल. हे बाय. पाणी फार सरळ होतं काय? नाही नाही काहीच नाही बाकी दीड बाजू पाणी पडते. ते लाकूड घेते काय इकडं ते गोळा काढला असं बरोबर बाहेर आला. नाही, बोलायचं नाही, बोलायचा नाही, असं संबंध नाही. बोलायचं नाही समज ते पाणी जे होती ते तिथून निघतं. तिथूनच निघणार. या पाईपाचा आणि आता काय सर? तो आडवा पाईप सेपरेट. लोक कमी होतात ना. थोडं त्याला त्याला खाली आवाज येतो इकडे नाही. प्रत्येकाच्या जीवाला भ्याव आहेच ना. हा मग असं थोडंच आपण त्याला घाबरतो, ते आपल्याला ते आपल्याला घाबरते असं नाही ना. चार बोट ते फणी उचलून पळवते. हा? हो. नाक कधी बी ना फाटका त्यात चार बोट सोडून फाटका येतात. दिलं होतं म्हणजे आता येतो का? आता पाईप भरता रे वर. भरला पाईप. तिकडे पाणी खाली आहे. हे एवढं बोळातून घुसलं ते. आणि उगाच एवढी सापट आहे ते केवढी शिरत ते ना टोक घुसलं ना माग फार एवढं असतं त्याच्या बरोबर आम्ही खालून घेतो. त्यांनी खाल्लेलं आणि नाही. चोरीचं ती हा. असं कुत्र पळत जीव खाऊन परत येत नाही जवळ. खाली नुसतं बोळा बोलतो. खाली नाही पडली. गोळा असलं मग पाणी नसतं चढलो. हा पाहिजे. हा, बरं ना. आला 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 इकडून खालतून खालतून. निघत डायरेक्ट पूर्ण बाहेर. मी पण त्याला जागा नाही तेव्हा ती लागली इकडे तिकडे. नाही गेली लगेच समजलं. पूर्ण शेपट निघ. हा मग कळलं? काय कळणार नाही. मला कळून चुकत भाऊ. दिसत का नाही. नाही आकडे म्हणा नाही पण आकडे म्हणा 11 घालून म्हणा. स्थिर झालं. अवघड गेले मोठे झालं. मोठी बरं नाही झालं.
आला 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 इकडून खालतून खालतून. निघत डायरेक्ट पूर्ण बाहेर. मी पण त्याला जागा नाही तेव्हा ती लागली इकडे तिकडे. नाग येते लगेच समजून. पूर्ण शेपट निघ. हा मग वळून. ते कळलं ना. मला कळून त्याच्यात तर नाही ना घुसला वर्षाच्या. वरच नाही वरच्यातून बाहेर निघाला आणि तिथे गेला. हा. नंबर सांगा तुम्ही. 88 30 59 96 71. हे दरबार तू इकडून होय आत नाही आहे. चोरमले ना. ते डायरेक्ट हे काढून टाका. कलर कसा होता. मेन खाणे ना चिमणी अंडे कोंबडीचे अंडे कोंबड्या नाही आम्हाला. कोंबडीचे अंडे किंवा पक्ष्यांचे अंडे असते ना त्याच्यासाठी करू नये. है ना आजची काय थोडी खाली नाही जाणार हा सिमेंट आहे ना. या खान वेळेस पाणी भरून असतं बरं का. पाणी भरलं असतं वरून पाईपात तरी निघलं असतं. असते ना खाली. हा येईन का वर. हा. हा पाणी भरलं. पाणी भरू आपण त्याला काय येतो पाणी कसं भरायचं. सापट काय तेवढं या याच्या म्हणी घे दहा चिटवाच्या याच्या म्हणी हे दांडेवानी. नाही नाही त्या सुटवाच्या. अहो ते एवढ्या घाला हा पोटरीवाणी किडूक शिरत आहे. हा. नाही ते तिला रेल्वे अंग घे. सोडून घुसलं. डोकं जर घुसलं का ते बरोबर अंग काढून देते. तात्या भाऊच्या तिथं ते श्वास काट्यात शिरलं. म्हणलं असं बारीक एवढं एवढंच बोल होतं. चौकून पाहिलं एवढं एवढंच बोल ताते भाऊ तो खाल्ला. काल परवाला मग मांद्याला एक ती डायरेक्ट भांड्यात घुसला होता नागवा. आणि नागच होता ना आधी गावात ते काढलं का ओढून आम्ही ते वरून झाकात एवढी फिरत इतका जुना नाग. त्याला म्हणलं भाऊ पहिली बिरबाज जत्रा करून का तेव्हा ते पुस्तक निघायची बंद झाली. या ते पाणी भरलं तरी जमून कारण पाणी कसं भरायचं. तर पाईपात सुद्धा राहिला. नळी नाही ना. नळी आहे. नाही भरा ना एवढं इकडे हे करूच. आणि त्याला एक काम करून आणून आपण टाकू. बादली भरून दाबडी नेऊ. हा मध्ये फार वर येईल. वर एकदा आलं का फुल भरलं का ते बरोबर निघलं. पाणी निघून. हा त्याचा श्वास गुद मारला ना ते सात दिवस मला का लगेच वर येईल पाहिलं माझे बरोबर. पहिलीच वेळ मारलं तसं करतो. आम्ही लय मोठा लय पकडले. नाही मग इथं एवढ्या वाडीत मारायला मीच होतो. मी फक्त मारित होतो. आपण काही धरीत नाही का. नाही आपल्याकडे नाही बरं का पण इकडं नदी पाट्यात तिकडं लय मोठा लय याची पर डायरेक्ट खूप माग नाही का आंबाचं पट नेलं. त्याच्यात ते काय होतं किडू चावले बाई माणूस नाही झाला शेवाला. तुम्ही त्या बाईने धरूनही नेलं दवाखान्यातही नेलं दवाखान्यात. ते आपले लोक काय करते वेळ वाया घालवते. वेळ वाया नाही घालत. टपकन काय असो इस्तू जरी चावला ना टपकन दवाखान्यात जा. नंतर ते पुढचा काय असेल ते असं बरं याला टायमिंग राहतो प्रत्येक तास दीड तासाचं खसन तिथे. पण ते काळा नाग होता मग तो खाल्ल्यावर माणूस बोलावला तिथं धावलं केव्हा. ते तर गोळा घातलं तिथं मग इकडे कसं आहे. मग याला सापडते नाही ते ते निघलं तिथं निघता आलं पाहिजे. तुम्ही ना तुम्ही.
निघलं ना तोंड दुसरं काढलं कोण पाहुणे एका गोळा घातला याच्याच शिरली. हा म्हणजे याच्यातून निघलं आणि इथं घुसलंय हा. हा मग परत याच्यातून निघायचं आणि इकडं घुसायचं असं नको व्हायला. उलट त्याच्या शिरलं तर काढायला भारी. याच्यात शिरलेलं काढायला पाहिजे मोकळं राहू द्या हा. ते दूर नाही नाही पण मग ते परत डबल पुढे पण मग ते याने वरच नाही येणार येईल ना. याला वल नाही याला नाही वर हा. पण या बोळातून वर त्याला येतं कसं काही हा मग आता घुसलं इथून म्हटलं याच्यातूनच येणार ना. हा, हो. निघत खालून पाणी का? नाही पाणी द्या की. मोठ्या पाण्यात पोहोच. हा, सरळ द्या. हम्म. थोडं असं बाजूला पाहिजे. आणि तो आमचं stick काही राहिलं का ते? तिथं नाही आणलं. कोण आहे? नाही ते इकडे राहिलं नाही. बाडीनं राहिलं. वर येणार बरोबर ते काय कर परत. घ्या आणखी. हा, असंच आहे बरं. आकाश बघा फस काढलं लगेच. लगेच आवाज मारिते भाऊ. आकाश जातले बेकार. एकदा आपण तिथं मारून घ्या घरी काम तर नाही शिल्लक हॅलो काम तर आता नाही आला हा खालून नाही निघत. नाही पाणी तुला नाही. काढली काय पायपातून हा 10 फुट नाही ते उभ्या पायपा शिरले डायरेक्ट सीटचा उभा पाईप ना की जमिनी बसून वर बरं का सावधी किती होता बरं काय लावतं ती गप्पन तोंड पाहिजे. नाही नाही बरं आहे, अजून लयच आहे. 2 बादल्या बसतील एवढ्या हम्म. त्याला खाली तर पडा ते एखाद्या वेळेस खाली जर निघत असलं जिरत असलं तर मग वरही भरणार नाही. नाही खाली सिमेंट सिमेंट खाली म्हणलं काय आणि खालून ते पाहिजे ना. त्याच्यावर तात्पा खाली तर कळ ना सरदारला द्यायचं झालं नाही पाणी नाही निघत खाली. पाणी नाही निघत. वरलं झोपलं ते खाली. मग मुंडक्यावर पाणी फुटत असेल त्याच्याने त्या पाण्यात उडा एकदा असं 3 पाळ्यांना बोलायला गेलो साखरूला गेलो आम्ही रास्ता त्याच्या मागे घेऊन परत ती म्हणजे लक्ष राहू द्यायचे साखरू जाऊन आली ते ह्या पाईपात या पायपात हे पाईप खाली नाही पाहिजे नाही नाही ते असं त्याला काय तरी- त्याला काय उभे केला हा उभा पाहिजे याच्यात काय करायची गरज होती त्याला त्याचं काय घेऊन बसलं कशाला शिरणार घरच आहे थोडक्यात. घर आहे त्याचं कोण काही शिरणार ते गिरड जात होती बरं ये. तार बी आहे इकडं काढा ना तेवढं वरचा दुसरं मग त्याला वाकडा लागेल वाकडा करायला. कसं होतं? त्याला मग मध्ये बटावल्याशिवाय बाजूला नाही. करायला काय. त्याला बाजूला करायला नको बुडकं बाजूला करायचं आमचं stick काढलं. जवळ आलं बरेच का हम्म, बरं झालं. बरं थोडं आलं जपूनच होता. नाही भरला नाही त्या वातानेच पोर येतोय खाली. नाही 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 वाज होते वाज येते. हा काय हा ते काय तोंडाचा वाज होते तिथे काय तर नाही, एक बाजी पाणी बसून तिथे काय बाजी एवढं पाणी थोडं बस काय पडतं वर एक पाणी पोट असं घडी हम्म. पुढे आंघोळ झाली प्रत्येक घरी आंघोळ घातली त्याला का बिचारायला भेटली असते आंघोळ आणि ते मागे सहज लक्ष गेलं कारण मी गोर पड पाहिजे ना हा. माझ्या डोक्यातच होतं गोर पड आणि त्या गोरपाडा पाय आम्ही आका सापार बसतो ते मग मातीत. वाका झाले ते म्हणजे त्याचा सापच शिरला म्हणजे सापच शिरला आता काय करावं म्हणलं काय मग सापाला आख गोरपाड निघाली त्याच्यात अर्धा किलो तर नमस्कार मित्रांनो, जय आदिवासी जय शिवराय जय मल्हार. तर आज आम्ही परत एकदा जांभळवाडी येथे एकनाथ मामा खेमनर यांच्या सापाला साप निघलेला आहे. तर ज्या पोलात घुसलेला आहे कोणता साप आहे काय तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसेलच. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा आणि असे तुमच्या घरात पण साप निघू शकतात कारण खूप उष्णता आहे. उष्णतेमुळे असे साप विषारी साप बिनविषारी साप निघतात जेणेकरून त्यांच्या भक्षणासाठी ते अडचणीत ठिकाणी बसून राहतात. आपण काळजी घेणे खूप गरजेचं आहे कारण ज्या ठिकाणी अडचण असते त्या ठिकाणी उंदीर बिटकी असे पक्षीचे अंडी असतात आणि ते खाण्यासाठी ते येतात. तर हात वगैरे घालताना जुनं सामान हाताळताना काळजी घ्या.
आणि दिसलं तर असे साप दिसले तर जवळच्या प्राणी मित्राला कॉल करा, ते येऊन पकडून सुरक्षित जंगलात सोडतील, जेणेकरून आपला धोका टळेल आणि त्याचा जीव वाचेल. हे बाय. पाणी फार समोर होतं काय? नाही नाही काहीच नाही त्याच्यात बादली दीड बादली पाणी पाहिजे. ती लाकूड घेते काय इकडं? कोणतं? हे? ते गोळा काढला असं बरोबर बाहेर आला. नाही, बोलायचं नाही, बोलायचं नाही असं संबंध नाही. बोलायचा नाही समोर ते पाणी जिथं वरती ते तिथूनच निघतं. तिथूनच निघणार. या ह्या पाईपात आणि आता काय सर? तो आगाव काय सेपरेट बघायचं. लोक कम होतात ना. थोडं त्याला त्याला खाली आवाज येतो इकडे नाही. तिकडे काय? आणि प्रत्येकाच्या जीवाला भ्याव आहे ते हा मग असं थोडंच आहे. आपण त्याला घाबरतो, ते आपल्याला ते आपल्याला घाबरते असं नाही ना. चार बोट ते फणी उचलून पळवते. हा? हो. पण आग कधी बी ना फाटका त्याला 4 बोट सोडून फाटका येतात. तेव्हा ते ढिल्ले होते म्हणजे. आता येतो का? आता पाईप भरणार आहे वर. भरला पाहिजे. तिकडे पाणी आहे खाली. हे एवढं बोळातून घुसले ते. आणि उगाच एवढी सापट आहे ते केवढी शिरत ते ना टोक घुसलं ना माग फार एवढं असतं त्याच्या बरोबर आणि काढून घेतो. त्यांनी खाल्लेलं आणि नाही. चोरीचं ती हा. एकदम गावाला असं कुत्र पळवता जीव खाऊन परत येत नाही जवळ. खाली नुसतं बोळा बोलतो. खाली नाही खाली. गोळा असलं मग पाणी नसतं सगळं. हा पाणी असतं. हा बरं ना. आला 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 इकडून आला. खाली. निघत डायरेक्ट पूर्ण बाहेर. मी पण त्यांना जागा नाही तेव्हा ती लागली इकडे तिकडे. नाही गेली लगेच समजलं. पूर्ण शेपूट निघ. हा मग कळलं? काय कळणार नाही. मला कळून चुकत भाऊ. दिसत का नाही? नाही आकड्याने म्हणा नाही पण आकड्याने म्हणा 11 घालून म्हणा शिर झालं. अवघड गेले ते मोठे लागले. मोठी बरं, नाही का?